कशाला काय गरज आहे? हॅलो हाय, आता 8:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही जवळजवळ 5 किलोमीटर चालून आम्ही आलेलो आहोत. पण चालायला मजा आली. आता इकडे गर्दी पण वाढली खूपच. ही गर्दी आहे बघा, ही आहे गर्दी, ही गर्दी आहे. हे इकडे सगळे दरोगा साहेब इकडे आहेत सुरक्षेसाठी. मजा आली. आता आम्ही थोड्याच वेळामध्ये त्रिवेणी संगमावरती पोहोचू. बघा किती गर्दी आहे. बघा आपला हिंदू धर्म, सनातन धर्म किती श्रेष्ठ आहे. लोक सगळे किती भाविक येत आहेत. चला पुढचे अपडेट तुम्हाला देतोच. स्नान करताना पुढचे अपडेट तुम्हाला देतो. मामा सुद्धा आहे माझ्या मागेच. आता आलोच आम्ही. 2 ते 3 मिनिटांमध्ये आता आम्ही पोहोचतोय. बघा किती गर्दी आहे. बघा हे मंदिर आहे, ही गर्दी आहे. बघा आता यमुना राणी, गंगा मायाला गंगा माया बोलतात, यमुनेला यमुना राणी इकडे बोलतात. बघा पुढची अपडेट देतोच मी थोड्या वेळात. ओके बाय. हॅलो, आता आमची एंट्री झालेली आहे संगम घाटावरती. हे बघा संगम घाट आहे, ही एंट्री. हा संगम घाट, त्रिवेणी संगम घाट अजून पुढे आहे. ते बोटीने जावं लागेल. हे बघा हे ह्या बोट्स आहेत. बोटीने लोक चालले त्रिवेणी संगम घाटामध्ये. हा बघा हा मामा आहे माझ्या सोबतच आहे. बघा गर्दी, बघा बघा ही बघा गर्दी. हा बघा घाट. आता आम्ही थोड्याच वेळामध्ये शाही स्नान. आता आम्ही थोड्याच वेळामध्ये, आज शिवरात्र आहे, शिवरात्रचं आज आम्ही शाही स्नान करणार आहेत. अमृत स्नान करणार आहेत. महाशिवरात्र आहे आज. बघा हर हर महादेव, जय भोलेनाथ, बम बोले, हर हर गंगे, गंगा यमुना सरस्वती मैया. ही बघा गर्दी, बघा गर्दी, बघा गर्दी. किती भाविक आलेत बघा. हर हर गंगे. बघा हे बघा सर हाय करिये. हे बघा हे दरोगा साहेब आहेत. सगळी सुरक्षा करतायत. इथली कडक सुरक्षा आहे. इथे एकदम खूप कडक सुरक्षा आहे. इथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खूप अशी कडक सुरक्षा इथे ठेवलेली आहे आणि व्यवस्थित सगळं चाललेलं आहे. हे बघा ही गर्दी बघा. हे बघा सगळे भाविक. ते बघा या बोट्स बघा सगळे चालले त्रिवेणी संगमामध्ये. हे बघा बाकीचे अपडेट्स देतो तुम्हाला, मी देत राहतो. ओके बाय बाय. हा आहे त्रिवेणी संगम घाट. आता आम्ही थोड्याच वेळात, आता आम्ही बोटिंगने आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत मेन घाटामध्ये स्नान करायला. मी आहे ना पाठीमागे तू आता. हां तुला ना सोडणार मी, तुला पाठीमागे राहणार होतो. ओके बाय बाय. बघा गर्दी किती आहे. बघा किती गर्दी आहे घाटामध्ये. ही बघा किती गर्दी आहे घाटात. बघा लोक चाललेत कॅन घेऊन गंगाजल घ्यायला. बघा किती गर्दी आहे घाटामध्ये. हा बघा या येड्याला बघा नुसता दाखव दाखव करत असतो. हे बघा लोक स्नान करून आली इथेच. पण आता आम्ही बोटिंगने आम्ही आतमध्ये जाणार आहोत. एकदम आतमध्ये त्रिवेणी संगमात. तिथे आम्ही स्नान करणार. जय. चला बाय. हाय, आता आम्ही चाललेलो आहोत त्रिवेणी संगमावरती शाही स्नान करायला. हे बघा हे सगळी लोक
बोटीने सगळी चाललेली आहेत. जी बोटीने चाललेली आहेत ती आतमध्ये ओरिजिनल. ए लक्ष दे रे इकडे मामा. हाय कर कैलास भाऊ. हे बघा ही जी सगळी बोट, हे जे बोटिंगने आम्ही आतमध्ये चाललो ते ओरिजिनल त्रिवेणी संगम आहे. ठीक आहे, आता काही लोक तिकडे काठावरच स्नान करतायत, पण हे तिथेशी जे ओरिजिनल गंगा यमुना सरस्वती नद्यांचा जो संगम झालेला आहे तो आतमध्ये आहे. बोटिंगचे पैसे सुद्धा खूपच जास्त घेतलेले आहेत. पर हेड 2,500 रुपये 2,000 रुपये असे घेत आहेत, जे की इतर वेळेला 150 रुपये 200 रुपयामध्ये घेऊन जातात. चला आता काय आपल्याला शाही स्नान करायचं आहे, त्याच्यामुळे आता आपण एवढे पैसे मोजतोय. आता मग इकडे येऊन आल्याचा फायदा काय, त्याच्यामुळे आपण एवढे पैसे देऊन चाललोय. ठीक आहे चला काय हरकत नाही. पण आजचा जो महाशिवरात्रीचा जो दिवस आहे आणि महाकुंभमेळा जो महाकुंभ आहे जो 144 वर्षांनी आलेला आहे तो काय आपल्याला परत बघायला मिळणार नाही. आणि हे शाही स्नान काय ह्या जन्मात परत मिळणार नाही. म्हणून हा केलेला अट्टहास. चला आता स्नान करताना पुन्हा एकदा आम्ही एक व्हिडिओ बनवू. ओके चला बाय बाय.